हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू एक्सएमएस टेक अकॅडमी. आपण आज पाहणार आहे की सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये पहिला प्रोग्राम कसा लिहायचा आणि त्या प्रोग्रामचं आउटपुट काय असते, इनपुट काय असते, अशा सगळ्या बेसिक गोष्टी आपण इथं पाहणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे एडिटर कशाला म्हणतात, आउटपुट काय असते, डिस्प्ले काय असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहे. तर याच्यामध्ये जेव्हा आपण झूम मीटिंग द्वारे जॉईन होतो तर सगळ्यात पहिले साइन इन करावं लागते, लॉग इन करावं लागते, तेव्हाच आपण हा क्लास अटेंड करू शकतो, अदरवाइज अटेंड करू शकत नाही. ठीक आहे. तर आता हे अटेंड करण्यासाठी सगळ्यात पहिलं जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ते ऍप्लिकेशन म्हणजे एक सी कोडिंग नावाचं ऍप्लिकेशन आहे. कोणतं? सी कोडिंग, जे सर्वांच्या मोबाईल मध्ये अँड्रॉइड ऍप्लिकेशन जे आहे ते आहे सी कोडिंग नावाचं. ठीक आहे. याच्यावरती प्रोग्रामिंग तुम्हाला सांगितलं होतं मी याच्या अगोदर. सी कोडिंग नावाचं ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. एक दुसरं जे ऍप्लिकेशन आहे, दुसरं ऍप्लिकेशन जे आहे ते डायरेक्टली ऑनलाईन आपण रन करू शकतो प्रोग्राम. कसा? ऑनलाईन. तू गुगल वरती जा आणि गुगल वरती टाइप करा. गुगल वरती काय टाइप करायचं आहे? GDB. काय टाइप करायचं आहे? GDB. इथे लिहिलेलं आहे पहा, onlinegdb.com // ठीक आहे. onlinegdb.com हे तुम्हाला रन करायचं आहे. ते रन केलं की तुम्हाला असा इंटरफेस पाहायला भेटणार. ठीक आहे. तर फास्ट सी प्रोग्राम कसा लिहायचा चला समजून घ्या. हाऊ टू राईट फास्ट सी प्रोग्राम. ठीक आहे. इनपुट आउटपुट काय असते ह्या गोष्टी सगळ्यात पहिले समजून घ्या, त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. यामध्ये काही गोष्टी समजून घ्या. सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय शिकवलं होतं? इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? व्हॉट इज इन्स्ट्रक्शन? तर जे आपण लिहितो जसं #include stdio.h. ठीक आहे. #include stdio.h हे जे आहे याला आपण काय म्हणतो? इन्स्ट्रक्शन. काय म्हणतो? इन्स्ट्रक्शन. आणि इन्स्ट्रक्शनची तुम्हाला डेफिनेशन सांगितली, सेट ऑफ कॅरेक्टर. इट इज अ सेट ऑफ कॅरेक्टर्स. सेट ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे होते इन्स्ट्रक्शन. सेट ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय होते? इन्स्ट्रक्शन. लक्षात ठेवा. ठीक आहे. हे तुम्हाला प्रिव्हियस क्लास मध्ये मी समजून सांगितलं होतं. आता दुसरा जो आहे ते तुम्हाला सांगून देतो मी, इनपुट. इनपुट म्हणजे काय होते? टेकिंग व्हॅल्यू फ्रॉम युजर. जर युजर पासून जर आपण काही व्हॅल्यू घेतलं तर ते काय झालं? त्याचं इनपुट. आउटपुट म्हणजे काय? डिस्प्ले आउटपुट. आउटपुट म्हणजे काय? डिस्प्ले समथिंग ऑन स्क्रीन. डिस्प्ले समथिंग ऑन स्क्रीन. स्क्रीनवरती काहीतरी डिस्प्ले करणे त्याला काय म्हणतो आपण? आउटपुट. चला पहिला प्रोग्राम कसा लिहायचा हे समजून घ्या आता. आणि प्रोग्राम कसा लिहायचा ते आपण ऑनलाईन कंपायलर वरती सांगतो तुम्हाला आणि सिंपल कंपायलर वरती सांगतो. ठीक आहे. तर ऑनलाईन तुम्ही ऑनलाईन GDB नावाचा कंपायलर डाउनलोड करा. GDB नावाचा कंपायलर डाउनलोड केल्यानंतर सगळ्यात पहिले इथे पहा, इथं तुम्हाला लिहून येईल नवीन फाईल. ठीक आहे. कॅन्सल. इथं क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथे लिहून येईल तुमचा न्यू फाईल. ठीक आहे. न्यू फाईलचं नाव जे आहे ते इथून बदलू शकता. नवीन फाईलचं नाव जसं आता आपल्याला एक सिंपल प्रोग्राम करायचा तर मी लिहितो फास्ट सी प्रोग्राम. याचं नाव काय लिहिन? फास्ट सी प्रोग्राम. आणि जेव्हाही आपण लिहिला हा सी प्रोग्राम तेव्हा त्याला .c न लिहायचं. काय लिहायचं? .c. आणि ओके करून टाका. तर आता आपल्या प्रोग्रामचं नाव इथं आलं फास्ट सी प्रोग्राम .c. फास्ट सी प्रोग्राम .c. सगळ्यात पहिलं काम हे करणं आहे तुम्हाला की जेव्हाही तुम्ही अँड्रॉइड मध्ये प्रोग्राम लिहिसाल तेव्हा तुम्हाला असं लिहायला लागते फास्ट सी प्रोग्राम .c. ठीक आहे. आणि कोणताही प्रोग्राम सी लँग्वेजचा आपण जेव्हा लिहू त्या सगळ्या सी लँग्वेजच्या प्रोग्राम मध्ये इन्स्ट्रक्शन्स राहतील. काय राहतील? इन्स्ट्रक्शन. नंबर ऑफ इन्स्ट्रक्शनचा यूज करून एक प्रोग्राम तयार होते. नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन आणि एक प्रोग्राम तयार होते. तर कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजचा पाया जो आहे तो आपल्याला पक्का करायचा असेल तर सगळ्यात पहिले कोणत्याही लँग्वेजचा पाया. ओके, काय प्रॉब्लेम आहे? चला तर आता लक्ष द्या पुढे. आता हाऊ टू राईट फास्ट सी प्रोग्राम. फास्ट सी प्रोग्राम कसा लिहायचा आहे तर सगळ्यात पहिलं काम काय? तुम्हाला नवीन फाईल क्रिएट करणं आहे आणि नवीन फाईलला नाव देणं आहे आणि नाव देऊन .c न. तर पहिला पॉइंट लक्षात ठेवा
की जेव्हाही सी प्रोग्राम लिहिसाल तर व्हॉट इज द एक्सटेन्शन ऑफ सी प्रोग्राम, तर जेव्हाही प्रोग्राम लिहिसाल तर प्रोग्रामचं नाव, ठीक आहे, प्रोग्राम नेम जे तुम्हाला लिहायचं असेल ते, आणि .c न सेव्ह करा. कशानं सेव्ह करा? .c न. ठीक आहे, तर हे इथं तुम्हाला दिसून जाणार. हे झालं तुमचं पहिलं. दुसरं, आता हा जो असते तुमचा, हा जो ब्लॅक स्क्रीन दिसून राहिला जिथं असं असं दिसून राहिलं, याला काय म्हणतात? याला म्हणतात एडिटर. काय म्हणतात? एडिटर. हा जो आहे ना त्याच्यामध्ये आपण लिहून राहिलो, हा एडिटर. एडिटर म्हणजे आपण काहीतरी लिहू शकतो, एडिट करू शकतो, जे काही आहे ते आपण याच्यात लिहू शकतो, तर म्हणून त्याला काय म्हणतो? एडिटर. ठीक आहे. आणि इथं लिहिल्यानंतर इथं तुम्हाला त्याचं काहीतरी दिसणार, जसं इथं हॅलो वर्ल्ड दिसलं, याला म्हणतात डिस्प्ले किंवा आउटपुट स्क्रीन. काय म्हणतात? डिस्प्ले किंवा आउटपुट स्क्रीन. दोन गोष्टी लक्षात ठेवा, याला आपण एडिटर म्हणतो, ठीक आहे, आणि याला म्हणतो आपण आउटपुट स्क्रीन. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आउटपुट स्क्रीन हा झाला एडिटर आणि हा काय झाला? आउटपुट स्क्रीन. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या. आता पहिला प्रोग्राम लिहायचा आहे, जो प्रोग्राम हॅलो वर्ल्ड नावाचा मेसेज देणार. हॅलो वर्ल्ड असा मेसेज आला पाहिजे, हॅलो वर्ल्ड असा मेसेज आला पाहिजे इथं. हा मेसेज इथं आणण्यासाठी आपण एक सिंपल प्रोग्राम लिहू, आणि मी जो फॉर्मॅट सांगित त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही MSBT मध्ये प्रोग्राम लिहायचे. अदरवाईज प्रोग्राम लिहून अर्थ नाही, त्या प्रोग्रामचे मार्क्स भेटत नाही. ठीक आहे, तर मी जो फॉर्मॅट सांगित त्याच फॉर्मॅटमध्ये प्रोग्राम असला पाहिजे. चला, सगळ्यात पहिली लाईन तुम्ही काय लिहिसाल, तर सगळ्यात पहिली लाईन हे हॅश पासून स्टार्ट होते. कुठून स्टार्ट होते? हॅश पासून. थोडंसं मी झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसलं पाहिजे. कुठून स्टार्ट होते प्रोग्राम? हॅश पासून. तर सगळ्यात पहिले हॅश, नंतर इन्क्लूड, हॅश इन्क्लूड अँगल ब्रॅकेट ओपन. जो अँगल ब्रॅकेट आहे तो ओपन पाहिजे आपल्याला, अँगल ब्रॅकेट काय पाहिजे? क्लोज पाहिजे. ठीक आहे, तर अँगल ब्रॅकेट ओपन क्लोज याच्यात येत नाहीये. अँगल ब्रॅकेट ओपन आणि अँगल ब्रॅकेट क्लोज होत नाहीये, है ना. आता इथं आपण काय लिहिणार? हॅश इन्क्लूड stdio डॉट हॅश इन्क्लूड stdio हॅश इन्क्लूड, आणि इथं लिहायला लागते काय आपल्याला? अँगल ब्रॅकेट. तर अँगल ब्रॅकेट याच्यामध्ये होत नाही, अँगल ब्रॅकेटचा मोठा प्रॉब्लेम आहे. तर अँगल ब्रॅकेट मी कुठून तरी कॉपी करतो, अँगल ब्रॅकेट इथून कॉपी करतो. अँगल ब्रॅकेट ओपन, अँगल ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, अँगल ब्रॅकेट ओपन, अँगल ब्रॅकेट क्लोज, आणि इथं लिहिणार मी stdio डॉट h, stdio डॉट h. ठीक आहे, एवढी सगळ्यात पहिली लाईन हे राहणार आहे, stdio डॉट h. आता लक्ष द्या, ही फाईल जेव्हा जेव्हा तुमचा वायवा होते की नाही, तेव्हा तेव्हा याच्याबद्दल एवढं विचारलं जाते की हद से ज्यादा. याच्याबद्दल पोटायला माहितीच राहत नाही हे काय आहे. तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिली लाईन याच्याबद्दल, सगळ्यात पहिली लाईन, इट इज हेडर फाईल. याला काय म्हणतात? हेडर फाईल. हे कोणती फाईल आहे? हेडर फाईल. याला म्हणतात हेडर फाईल. हेडरचा अर्थ होते वरती, सर्वात वरती, डोक्यापाशी, म्हणून याला हेडर फाईल म्हणतो आपण. हेडर फाईल मध्ये सगळ्या गोष्टीचा समावेश असतो, म्हणून याला आपण हेडर फाईल म्हणतो. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, आवाज येत नाही आहे? ओके, जरा लक्ष द्या. सगळ्यात पहिले आता इथं हॅश इन्क्लूड stdio डॉट h आपण लिहिलं, तर सगळ्यात पहिले इथं लिहिलं आपण हे काय आहे, तर ही आहे एक हेडर फाईल. काय? हेडर. हेडर फाईल काऊन म्हटले जाते? हे हेडरला लिहिले जाते, सगळ्यात वरती लिहिले जाते, म्हणून याचं नाव आहे हेडर फाईल. म्हणजे सी प्रोग्रामिंगची सुरुवात, प्रोग्राम लिहित असताना सगळ्यात पहिले आपण टिक्का कुठं लावतो? डोक्याला. डोका म्हणजे हेड, आणि हेडर फाईल पासून सी प्रोग्रामची सुरुवात होते. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण डोक्याला टिक्का लावतो ना, तसाच सी प्रोग्रामिंग मध्ये पण टिक्का लावा लागतो. तो टिक्का म्हणजे हेडर फाईल. आता प्रत्येक प्रोग्राम मध्ये जसं आपण टिक्के लावतो तसं सी प्रोग्रामिंग मध्ये हा टिक्का लावा लागेल. टिक्का म्हणजे हेडर फाईल. टिक्का म्हणजे वरचा, ते म्हणजे हेडर फाईल. तर इट इज हेडर फाईल. पहिला पॉइंट काय की हे काय? इट इज हेडर फाईल. हा पहिला पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. दुसरा पॉइंट, याचा फुल फॉर्म काय आहे? हे हेडर फाईल आहे, याचा फुल फॉर्म काय आहे? तर लक्ष द्या, stdio. ठीक आहे, डॉट h म्हणजे काय होते? लक्ष द्या,
एसटीडी म्हणजे स्टँडर्ड, एसटीडी म्हणजे काय होते स्टँडर्ड, एसटीडी म्हणजे काय होते स्टँडर्ड, आय म्हणजे होते इनपुट, आय म्हणजे काय होते इनपुट, ओ म्हणजे काय होते आउटपुट. त्याचं मिनिंग सांगून राहिलो मी, हे लक्ष द्या. पहिल्या लाईनचा इनपुट आउटपुट stdio डॉट एच, याचं जे आहे फुल फॉर्म आहे ते एसटीडी म्हणजे होते स्टँडर्ड, आय म्हणजे होते इनपुट, ओ म्हणजे काय होते आउटपुट, आणि त्याच्यानंतर एच म्हणजे काय होते हेडर फाईल. काय होते हेडर फाईल. तर तुम्हाला जर विचारलं बेटा की या लाईनचा अर्थ काय होते, तर हे एक सी प्रोग्रामिंगची सगळ्यात पहिली लाईन असते. इट इज द फर्स्ट लाईन ऑफ द एनी सी प्रोग्रामिंग लँग्वेज. हे झाला पहिला पॉइंट. दुसरा, इट इज अ हेडर फाईल. नंबर 3, मग पॉइंट नंबर 3, इट इज अ स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. इट इज अ स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. ओके, तर ही सर्वात महत्वाचा याचा पॉइंट आहे. 2 पॉइंट लक्षात ठेवा, कारण हेडर फाईल वरती क्वेश्चन विचारला होता. व्हॉट इज हेडर फाईल? हेडर फाईलच पुटण्याला येत नाही, समजतच नाही हेडर फाईल काय. तर सी प्रोग्रामिंगची सगळ्यात पहिली लाईन जर असेल तर त्या पहिल्या लाईनला म्हणतात हेडर फाईल, आणि हे हेडर फाईल पासूनच सी प्रोग्रामिंग सुरुवात होते. आणि त्याचा एक सिंटॅक्स आहे, हॅश पासूनच सुरुवात करावी लागते. तुम्ही जर याच्या ठिकाणी @ लिहिला तर चालणार नाही, तुम्ही जर याच्या ठिकाणी प्लस लिहिला तर चालणार नाही, तुम्ही जर याच्या ठिकाणी इक्वल्स लिहिलं तर चालणार नाही. इथं हॅश म्हणजे हॅशच लिहायला लागते. हा एक आयडेंटिटी आहे. जसं प्रत्येक कॉलेजचा आय कार्ड असते ना, तसं सी प्रोग्रामिंगचं आय कार्ड जे आहे ते असं आहे, हॅश. हॅश पासूनच याची प्रोग्रामिंगची सुरुवात होते. दुसरी गोष्ट, इन्क्लूड करा. इन्क्लूडचा अर्थ होते ऍड करा. काय ऍड करा? जे इनपुट आउटपुट आहे फंक्शन्स असतील ते सगळे फंक्शन याच्यातले ऍड करा. म्हणून कोणत्याही सी प्रोग्रामिंगचा पहिला लँग्वेजचा पहिली जी लाईन असेल ती लाईनचं नाव आहे हॅश इन्क्लूड stdio डॉट एच. हे दोन्ही कानांनी लक्ष द्या मी काय म्हणून राहिलो. ठीक आहे, तर आपण पहिली लाईन शिकलो. काय, एक वेळा परत सांगा. पहिली लाईन काय असते रे, बोलत चला. हॅश इन्क्लूड अँगल ब्रॅकेट ओपन stdio डॉट एच आणि अँगल ब्रॅकेट क्लोज. हे सगळं स्मॉल लेटर मध्ये. हे प्रोग्रामिंगची पहिली लाईन असते. याला हेडर फाईल म्हणतो. इनपुट आउटपुट हेडर फाईल. द प्रोग्राम स्टार्ट फ्रॉम दिस हेडर फाईल. ओके, चला दुसरी लाईन. आता दुसरी लाईन जी असते, लक्ष द्या, दुसरी लाईन कशी असते. सिमिलरली प्रोग्रामिंगची दुसरी लाईन पण असते. ती कोणती, तर लक्ष द्या. दुसरी जी लाईन आहे ती लाईन आहे हॅश इन्क्लूड. फक्त इथं चेंज होते, तो म्हणजे लक्ष द्या, तो म्हणजे काय, दुसरी लाईन हॅश इन्क्लूडच असेल. तो म्हणजे कोनिओ डॉट एच. कोनिओ डॉट एच तो म्हणजे कोणता, कोनिओ डॉट एच. पा हॅश इन्क्लूड कोनिओ डॉट एच. आता ही जी आहे इट इज अ सेकंड लाईन ऑफ सी प्रोग्रामिंग. आता बा हे तुम्हाला 2 दिवस भारी जाईल. 2 दिवस असं वाटेल अरे हे काय आहे, हे काय. पण जेव्हा आपण रिपिटेशन करतो प्रोग्रामचे तेव्हा तुमच्या लक्षात येईल सगळं, अरे हे तर एकदम इझी आहे. आपण हे बा जेवढेही प्रोग्राम लिहू ना, सगळ्या प्रोग्राम मध्ये हे कॉमनच राहील. ह्या 2 ओळी राहतीलच राहतील. हा सिंटॅक्सच आहे प्रोग्रामिंगचा, की इथून आपल्याला असं असं करायचं आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या. हे जे आहे दुसरी वाली, याचा फुल फॉर्म काय होते, तर पहा याचा पहिला पॉइंट जो आहे इट इज अ हेडर फाईल. इट इज अ हेडर फाईल. ही हेडर फाईल तर आहेच, तर लक्ष द्या ही हेडर फाईल आहे. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट लक्ष द्या. दुसरा पॉइंट काय, कोनिओ डॉट एच. कोनिओ डॉट एच. हा कोनिओ डॉट एच आपण का लिहितो, याचा फुल फॉर्म कोनिओ. कोनिओ म्हणजे कन्सोल. कोनिओ म्हणजे काय होते, कन्सोल. कन्सोल म्हणजे स्क्रीन. स्क्रीनला दुसरा शब्द आहे डिस्प्ले. ठीक आहे, कन्सोल म्हणजे स्क्रीन, स्क्रीनचं दुसरं नाव काय, डिस्प्ले. कोनिओ, कोनो म्हणजे कन्सोल, नंतर त्याला स्क्रीन म्हणतो, त्याला काय म्हणतो, डिस्प्ले. म्हणजे हे जे तुम्हाला दिसून राहिलेलं डिस्प्ले म्हणतो याला कन्सोल म्हणतो आपण. इथं आयओ म्हणजे काय, इनपुट, नंतर काय आउटपुट, नंतर याला काय म्हणतो आपण, हेडर फाईल. ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा, थेरी मध्ये विचारल्या जाते म्हणून समजून सांगून राहिलो.
हे एक हेडर फाईल आहे, पहिला पॉइंट. दुसरा conio.h, conio म्हणजे होते कन्सोल, कन्सोल म्हणजे स्क्रीन, स्क्रीन म्हणजे काय होते, डिस्प्ले होते. हे इनपुट आउटपुट हेडर फाईल आहे आणि म्हणून हे सेकंड पार्ट मध्ये याच्यामध्ये असते. मग आता लक्ष द्या, याच्यामध्ये येणारे दोन फंक्शन लक्षात ठेवा रे. हेडर फाईल मध्ये stdio डॉट म्हणजे एक स्कॅनअप फंक्शन आणि एक प्रिंटएफ फंक्शन, एक स्कॅनअप फंक्शन आणि एक प्रिंटएफ फंक्शन. हे दोन फंक्शन लक्षात ठेवा, स्कॅनअप आणि प्रिंटएफ याच्यामध्ये येतात. इट इज अ हेडर फाईल. conio.h जो आहे कन्सोल स्क्रीन डिस्प्ले इनपुट आउटपुट हेडर फाईल आहे. हे का वापरले जाते, याच्यामध्ये दोन फंक्शन येतात, एक getch आणि दुसरा clr.scr. एक getch आणि clr.scr. कोणता, getch आणि clr.scr या दोन फंक्शनचा वापर करण्यासाठी आपण याचा यूज करतो. हे दोन फंक्शन जे आहेत ते या फाईल मध्ये येतात आणि हे जे दोन फंक्शन आहेत ते या फाईल मध्ये येतात. हे हेडर फाईल्स आहेत, या प्रत्येक सी प्रोग्रामिंगच्या हेडर फाईल राहणार. ठीक आहे, प्रत्येक सी प्रोग्रामच्या हेडर फाईल राहणार. तर ह्या दोन फाईल कॉमन आहेत. इथपर्यंत क्लिअर झाला. चला आता याची तिसरी लाईन काय असणार, तर तिसरी लाईन जी असते ती असते void main. void main, void main हे तिसरी लाईन आहे या प्रोग्रामची. आपण फर्स्ट सी प्रोग्राम लिहून राहिलो. लक्ष द्या, हा पहिला तुमच्या जीवनातील इंजिनिअरिंग फील्डचा पहिला प्रोग्राम तुमच्या जीवनातील तुम्ही इथं पाहून राहिले, जो अति महत्वाचा आहे. नवीन प्रोग्राम असल्यामुळे तुम्हाला कदाचित थोडासा कठीण वाटेल, पण उद्या आणि परवा जर तुम्ही माझ्यासोबत प्रोग्राम करायला बसले, तुम्ही म्हणता सर एवढं सोपी आहे, याच्यामध्ये याच्यासारखी मजा नाही आहे, तुम्ही सगळं सोडून देसाल आणि सी प्रोग्रामिंगच्या मागच लागसाल. तुम्ही हे प्रोग्रामच करत बसाल, एवढं इंटरेस्टिंग आहे. कारण की मी जेव्हा इंजिनिअरिंग मध्ये होतो, तर मी ज्याच्याकडे क्लास लावला होता तो मेकॅनिकल ब्रांचचा होता. मी होतो IT आणि कम्प्युटरचा आणि तो मेकॅनिकल ब्रांचचा. पण त्यानं शिकवलं एवढं जबरदस्त मला प्रोग्रामिंग, की ते प्रोग्रामिंग एका रगारगामध्ये बदललंय. आता कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज द्या, आपण इझिली शिकवतो. C++, जावा, ओरॅकल, अँड्रॉइड, पायथन या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला इझिली येतात. आणि लँग्वेज शिकवणं हे बीट टू बीट असलं पाहिजे, हे लाईन टू लाईन असलं पाहिजे, हे वर्ड टू वर्ड असलं पाहिजे. हे त्या सरांकडून मी शिकलो आणि म्हणून आपला क्लास प्रोग्रामिंग लँग्वेज साठी फेमस आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये प्रोग्राम जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढी थिअरी पण इम्पॉर्टंट आहे, म्हणून दोन्हीसाठी आपला क्लास फेमस आहे. आता आपण तिसऱ्या याच्यामध्ये आलो. दोन लाईन झाल्या, तिसरी लाईन कंपल्सरी प्रत्येक प्रोग्राम मध्ये हे राहणारच आहे. काय, void main. हे void main प्रत्येक प्रोग्राम मध्ये लिहिल्या जाणार. ठीक आहे, प्रत्येक प्रोग्राम मध्ये void main लिहिले जाते. हे काय आहे तर लक्ष द्या, void जर पासाल तर void हा एक रिटर्न टाइप आहे. हे रिटर्न टाइप पुढे समजणार, आता समजणार नाही. नंतर मेन जो आहे हा मेन इंजिनचं काम करते. कोणाचं काम करते, इंजिन. जशी एक ट्रेन असते. आता मला सांगा, ट्रेन आहे समजा फॉर एक्झाम्पल, आता हे ट्रेन तुम्ही कन्सिडर करा, हे एक ट्रेन आहे. ठीक आहे, आता या ट्रेनच्या ज्या बोगीज आहेत त्या कोणावर डिपेंड असतात, इंजिनवर. जर इंजिन चाललं तर बोगीज चालतील की नाही. मग तसंच हा पूर्ण प्रोग्राम एक ट्रेन आहे, ते ट्रेन चालवण्यासाठी मेनचा यूज करावा लागते. void main फंक्शनचा यूज केला. इट इज अ फंक्शन, इट इज अ मेन फंक्शन. विदाउट दिस फंक्शन द प्रोग्राम कॅन नॉट एक्झिक्यूट. म्हणजे जशी ट्रेन या इंजिन शिवाय चालत नाही, तसंच प्रोग्रामचं इंजिन म्हणजे कोण आहे, मेन आहे. हे मेन लिहिलं तरच हा प्रोग्राम रन होते, अदरवाईज हा प्रोग्राम रन होणार नाही. म्हणून प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपण void main लिहिणार म्हणजे लिहिणार. हा फर्स्ट सी प्रोग्राम आहे म्हणून माझे याचं एक्सप्लेनेशन एवढ्या पद्धतशीर सांगून राहिलो. ठीक आहे, नंतर मी याला एक्सप्लेन करणार नाही. आजच्या लेक्चर मध्ये याचं एक्सप्लेनेशन समजून सांगणार. void main हे लिहितो का, कारण याच्यापासूनच प्रोग्राम तयार होते. जर तुम्ही हा लिहिला नाही तर याचं एक्झिक्युशन होणार नाही. म्हणून इथं आपण void main लिहितो. हा मेन फंक्शन आहे. इट इज द मेन इंजिन ऑफ द प्रोग्राम. प्रोग्रामचं मुख्य द्वार आहे. या द्वारापासूनच प्रोग्राम स्टार्ट होते, अदरवाईज प्रोग्राम स्टार्ट होणार नाही. आणि लक्षात ठेवा, जेव्हाही हा प्रोग्राम आपण असा लिहू तर void main च्या खाली हा एक ब्रॅकेट येईल. या ब्रॅकेटला म्हणतात कर्ली ब्रॅकेट. कोणता ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट किंवा कर्ली ब्रेसेस पण म्हणतो. काय म्हणतो, कर्ली ब्रेसेस. हा ओपन झाला आणि हा क्लोज झाला. आता काही काही पोरं काय करतात, चुका अशा करतात की पहिलेच क्लोज करतात. मला सांगा, दरवाजा ओपन झाला तर क्लोज खाली करायला लागेल ना, तर पहिलेच तुम्ही बंद करसाल दरवाजा, नाही. हा जर ओपन इथं क्लोज केला याचा अर्थ हा प्रोग्राम खतम झाला. ठीक आहे, म्हणून इथून पहिल्यांदा जर आपण लिहितो तर तिथं कर्ली ब्रॅकेट ओपनच लिहायचं, हे गोष्ट लक्षात घ्या.
जेव्हाही प्रोग्राम स्टार्ट करू व्हाईट मेनचा तर सगळ्यात पहिले कर्ली ब्रॅकेट आपण काय करणार, ओपनच करणार. काय करणार, ओपन. आणि हा ओपन झाला तर जिथं जिथं ओपन झाला तिथं तिथं हा क्लोज करणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी तर क्लोज केला नाही, पण इथं काहीच दाखवून राहिलं. म्हणून हा जो आपण उघडलेला दरवाजा आहे तो बंदच करावा लागते, नाही तर घरात कुत्रे घुसतील, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा ओपन केला, क्लोज केला. आता तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये अजून दोन फंक्शन ऍड करायचे. एक CLR SCR, CLR SCR. ठीक आहे, CLR SCR. आता CLR SCR एक फंक्शन आहे, याचा अर्थ होते क्लिअर द स्क्रीन. क्लिअर द स्क्रीन हा डस्टर सारखा काम करते. कोणासारखा, याचं लक्षात, मिनिंग लक्षात ठेवा. CLR SCR. आता हे तुम्हाला काऊन शिकून राहिलो, हे नाही लिहिले तरी पण चालते, हे नाही लिहिले तरी पण चालते, पण हे तुम्हाला शिकवण्याचं काम असं आहे की आम्ही जेव्हा प्रॅक्टिकल मध्ये जातो एक्सटर्नल वायवा घ्यायसाठी तेव्हा हे आवर्जून विचारतो व्हॉट इज CLR SCR, व्हॉट इज गेट CS. कारण की पोरं अँड्रॉइड मोबाईल मध्ये प्रोग्राम रन करतात पण त्यांना CLR SCR चा मिनिंगच माहित नाही राहत. तर याचा मिनिंग काय होते, क्लिअर द स्क्रीन. क्लिअर द स्क्रीन म्हणजे काय, समजा आता मी हे लिहिलेलं आहे, हे आता समजा फॉर एक्झाम्पल मी इथं लिहून घेतो. फॉर एक्झाम्पल इथं आता काहीतरी लिहितो. ठीक आहे, हे लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर हे पूर्ण खराब दिसून राहिलं मला. मग आता हे क्लिअर करण्यासाठी मी काय करतो, एक तर हाताचा वापर करतो असा, किंवा मग डायरेक्ट इथं घेतो आणि इथं स्क्रीन क्लिअर करतो, म्हणजे हा वॉशआउट करते. याचा अर्थ असा होते, लक्ष द्या, हे फंक्शन लिहिल्यामुळे इथे लिहिलेलं जर समजा आता इथं पहिलेच हे जे लिहिलेलं आहे, हे लिहिलेलं हा जो क्लिअर द स्क्रीन आहे, हा फंक्शन हे जे आउटपुट मध्ये पहिलेलं आलेलं आहे ते हा वॉश आउट करते, म्हणजे क्लीन करते, हा पुसून काढते. म्हणून आपण या फंक्शनचा वापर करतो, ज्या फंक्शनचं नाव आहे CLR SCR. फंक्शन कोणाला म्हणावे, लक्ष द्या इकडे, फंक्शन कोणाला म्हणावे, पुजारी कोणाला म्हणावे, जो पूजा करते. मग फंक्शन कोणाला म्हणावे, ज्याच्याकडे दोन ब्रॅकेट आहे. किती ब्रॅकेट आहे, दोन ब्रॅकेट. हा दोन ब्रॅकेट, हाही दोन ब्रॅकेट आहे, म्हणून याला फंक्शन म्हणतो. मग सांगा बरं, ऍड, याला दोन ब्रॅकेट आहे, हा फंक्शन आहे काय, यस ऑर नो, बोला पटकन, हा काय फंक्शन आहे. सम सांगा बरं, फंक्शन आहे काय, यस. ज्याला दोन ब्रॅकेट आहे तो कोण आहे, फंक्शन आहे. जर समजा मी म्हटलं नम, याला ब्रॅकेट लावले, हा काय झाला, फंक्शन. आता जर समजा मी म्हटलं सब, सांगा बरं हा फंक्शन आहे काय, नाही, कारण याला ब्रॅकेटच नाहीये. मग ज्याच्या समोर राऊंड ब्रॅकेट ओपन आणि क्लोज असते तो असते फंक्शन. म्हणून CLR SCR इज अ फंक्शन यूज टू क्लिअर द स्क्रीन. परत एक वेळा सांगतो, CLR SCR इज द फंक्शन यूज टू क्लिअर द स्क्रीन. दॅट्स वाय इट इज राईट इन द C प्रोग्राम. आपण हा C प्रोग्राम मध्ये काऊन लिहितो, कारण हा क्लिअर करते स्क्रीनला. ह्या गोष्टी आजचे दिवस समजायच्या, उद्यापासून हे तुमच्या ऑटोमॅटिक रट्टा होऊन जाते, पाठ होऊन जाते. हा पहिला प्रोग्राम आहे म्हणून. ठीक आहे, बऱ्याचशा लोकांना माहिती असतील कदाचित, पण ज्यांना माहित नाही आहे, जे बिचारे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हे समजून सांगतो मी. ओके, एक मिनिट. चला दुसरी जे लाईन आहे, दुसरी जी लाईन आहे CLR SCR झाल्यानंतर दुसरी जी लाईन आहे ते म्हणजे असते प्रिंटएफ फंक्शन. कोणतं फंक्शन असते, प्रिंटएफ फंक्शन. हा प्रिंटएफ फंक्शन प्रिंट करण्याचं काम करते. याच्या आतमध्ये जे काही लिहू आपण ते प्रिंट होते. जसं फॉर एक्झाम्पल मी इथं लिहिलं हॅलो DWORLD, हॅलो वर्ल्ड. जसं मी लिहिलं ना, तर प्रिंटएफ लिहित असताना लक्षात द्या, प्रिंटएफ इट इज अ आउटपुट फंक्शन. प्रिंटएफ इज अ आउटपुट फंक्शन यूज टू डिस्प्ले द आउटपुट. मी काय म्हणतो, जे जे सांगून राहिलो ते लक्षात घ्या आणि लिहत पण चला बुकमध्ये. हे तर तुम्हाला प्रोग्राम देणारच मी, पण लिहत पण चला. काय आहे, प्रिंटएफ हा काय एक आउटपुट फंक्शन आहे. कोणता फंक्शन आहे, आउटपुट फंक्शन आहे. फंक्शन काऊन म्हटलं मी, कारण पहा प्रिंटएफ लिहिलं ना असं, तर प्रिंटएफ लिहिल्यानंतर इथे एक ब्रॅकेट लागला, इकडे एक ब्रॅकेट लागला, आणि समोर जे दिलं त्याला म्हणतो आपण सेमीकोलन. काय म्हणतो, सेमीकोलन. ठीक आहे, परत एकदा पहा, प्रिंटएफ हा एक आउटपुट फंक्शन आहे. दुसरी एक गोष्ट, प्रिंटएफ आउटपुट फंक्शन असल्यामुळे प्रिंटएफ
आपण लिहितो असं, हे आउटपुट फंक्शन असल्यामुळे याच्या आतमध्ये जे लिहिलं ना आपण, जसं आता मी याच्यामध्ये ए लिहिलं तर हा ए दाखवते तुमच्या समोर, जर याच्यामध्ये मी बी लिहिलं तर हा तुम्हाला बी दाखवते, जर याच्यामध्ये मी ऍड लिहिलं तर हा काय दाखवते, ऍड दाखवते. मग जे काही याच्या आतमध्ये लिहू ना तर हा डिस्प्ले करते, म्हणून याला म्हणतो आउटपुट फंक्शन. काय म्हणतो आपण, आउटपुट फंक्शन. तर जे काही याच्या आतमध्ये लिहू ते कशात पाहिजे माहितीये का, सेमीकोलन मध्ये, सॉरी डबल कोटेशन मध्ये. कशामध्ये, डबल कोटेशन मध्ये. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की लक्ष द्या, व्हाईट मेनच्या आतमध्ये जे काही लिहिणार आपण, या व्हाईट मेनच्या आतमध्ये जे काही लिहिणार ना तर सगळ्यांना काय लागलं पाहिजे, सेमीकोलन. काय लागलं पाहिजे, सेमीकोलन. इथेही सेमीकोलन, इथेही सेमीकोलन. जर हे लावलं नाही तर एरर देते. एरर कसे काढतात तेही सांगतो समजून, पण पहिले हा प्रोग्राम कंप्लीट करा. आणि सगळ्यात शेवटचं याचं फंक्शन असणार, जे फंक्शन गेट ch लिहितो आपण, गेट ch. गेट ch म्हणजे इट इज यूज टू होल्ड द स्क्रीन. ठीक आहे. आता याचं मिनिंग सगळ्यांचं इथं लिहून देतो मी. ठीक आहे. इट इज यूज टू होल्ड द स्क्रीन. याचा यूज काय, स्क्रीनला होल्ड करण्यासाठी. याचा यूज काय आहे, क्लिअर द स्क्रीन. क्लिअर द स्क्रीन. हा काय करते, स्क्रीनला क्लिअर करते. क्लिअर द स्क्रीन, क्लिअर द स्क्रीन. ठीक आहे. हा काय आहे तुमचा आउटपुट. हे जर जे लिहिन मी तर तुम्ही कन्फ्युज होसाल, हे काय, हे फक्त याचा मिनिंग समजून सांगितलं बरं. याचा काही अर्थ नाही या प्रोग्राम मध्ये, याचा मिनिंग समजून सांगितलं फक्त. ते काऊन लिहितात ते सांगतो. तर प्रत्येक सी प्रोग्राम मध्ये, लक्ष द्या मी काय म्हणून राहिलो, प्रत्येक सी प्रोग्रामिंग मध्ये एवढ्या लाईन कॉमन राहील. म्हणजे याची 4-5 वेळा प्रॅक्टिस करून घ्या. ते प्रॅक्टिस आताच करून देतो मी, तुमची काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक सी प्रोग्रामिंग सगळ्या लाईन कॉमन राहील, फक्त ही लाईन बदलणार, बाकी हे जसंच्या तसंच राहील. हाच फॉर्मॅट. सगळीत पहिली लाईन कोणती राहील, हॅश इन्क्लूड stdio.h, हॅश इन्क्लूड conio.h, void main clr printf hello world, हे चेंज होणार, गेट ch. बाकीचे सर लोक तुम्हाला शिकवतील वेगळ्या वेगळ्या वेनं, पण मी 13 वर्षापासून पॉलिटेक्निक कॉलेजला शिकवतो, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला सुद्धा शिकवतो, सध्याही मी शिकवतच आहे विद्यार्थ्यांना. तर पेपरमध्ये ऍक्च्युअली प्रोग्राम कसा लिहिला पाहिजे याच्यावर माझा खूप महत्व असते, भर असते. म्हणून प्रोग्राम जो आहे तो तुमचा याच पॅटर्न मध्ये असला पाहिजे, असाच असला पाहिजे. जर तुम्ही याच्यामध्ये दुसरं काही चेंजेस केले तर त्याचे मार्क्स डिडक्ट किंवा कमी होऊ शकतात. म्हणून लक्ष द्या, या प्रोग्रामचा आता आउटपुट आपल्याला कळायचं आहे. गेट ch चा फुल फॉर्म होते गेट कॅरेक्टर. गेट कॅरेक्टर म्हणजे जे काही स्क्रीनवर दिसणार ते थांबून राहिलं पाहिजे, जसंच्या तसं. जसं आपण म्हणतो बस थांबली पाहिजे, तर बस थांबल्यावर काय करतो आपण, ब्रेक दाबतो, तर ब्रेक दाबून ठेवतो आपण. तसा हा ब्रेक दाबण्याचं काम करते गेट कॅरेक्टर स्क्रीनवर. ठीक आहे. तर आता आपण जे लिहिलं ते लक्षात घ्या. ठीक आहे. आपण काय काय लिहिलं या प्रोग्राम मध्ये हे समजून घ्या. ठीक आहे. मग नंतर आउटपुट दाखवतो मी. सगळ्यात पहिले हे जे लिहिलं याला म्हणतो आपण इन्स्ट्रक्शन. काय म्हणतो, इन्स्ट्रक्शन. व्हॉट इज इन्स्ट्रक्शन, इन्स्ट्रक्शन इज अ सेट ऑफ कॅरेक्टर. हा कॅरेक्टर 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 सगळे कॅरेक्टर आहे, हे सगळे कॅरेक्टर एखादे जुळले तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. हे इन्स्ट्रक्शन 1, इन्स्ट्रक्शन 2, इन्स्ट्रक्शन 3, इन्स्ट्रक्शन 4, इन्स्ट्रक्शन 5, इन्स्ट्रक्शन 6 सगळे इन्स्ट्रक्शन जुळले आणि म्हणून सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. लक्ष द्या, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे काय झाला तुमचा प्रोग्राम. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे काय होते, प्रोग्राम. डेफिनेशन विचारते, कुठे लक्ष देत नाही डेफिनेशन वर. व्हॉट इज प्रोग्राम, हा प्रोग्राम. हा सर ते सरनं शिकवलं होतं बा याच्यावर प्रोग्राम. अरे प्रोग्राम म्हणजे काय होते, एक इन्स्ट्रक्शन, हे एक इन्स्ट्रक्शन, हे दुसरे इन्स्ट्रक्शन, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी अशा सगळ्या इन्स्ट्रक्शनचा सेट म्हणजे ग्रुप तयार होते, आणि त्याच ग्रुपला काय म्हणतो आपण, प्रोग्राम. काय म्हणतो, प्रोग्राम. तर आता जो लिहिला मी तो प्रोग्राम लिहिला. काय लिहिला, प्रोग्राम. कशात लिहिला, एडिटर मध्ये. कशात लिहिला, एडिटर मध्ये. आता याचा इंडेक्स असते, हा 1, हे लाईन 2, हे लाईन 3, हे लाईन 4, हे लाईन 5, हे लाईन 6, हे लाईन 7, हे लाईन 8. ठीक आहे. हा हे ज्या आहेत ह्या लाईन कोणाच्या, या प्रोग्रामच्या. ठीक आहे. लाईन 1, लाईन 2, लाईन 3, लाईन 4 ह्या लाईन, या लाईन मध्ये एरर येते. ठीक आहे. चला लक्ष द्या, आता हा जो प्रोग्राम आहे हा आपण लिहिला, हा प्रोग्राम लिहिला. आता हा प्रोग्राम आउटपुट करायचं याचं, याच्यापासून काय तयार होते, तर हा प्रोग्राम फक्त एवढंच करणार, एवढा आउटपुट देणार. काय, हॅलो वर्ल्ड. चला लक्ष द्या, आता याच्यावरती कम्प्युटरवरती कोणतं कंपायलर आहे तर लक्ष द्या. इथं मी माझा लॅपटॉप जॉईन केलेला आहे.
तो लॅपटॉप वरती तुम्हाला एक जो कंपायलर घ्यायचा आहे, तो कंपायलर म्हणजे हा ज्याला आपण टर्बो C++ म्हणतो, जो आपल्या कॉलेजमध्ये शिकवले जाते. आम्ही सुद्धा लॅबोरेटरीमध्ये हाच यूज करतो, टर्बो C++. मग टर्बो C++ वरती तुम्ही क्लिक करा. या टर्बो C++ वरती क्लिक करा. तुम्हाला सेम टू सेम प्रोग्राम याच्यावर लिहून दाखवतो तुम्ही, लक्ष द्या. ठीक आहे, हा टर्बो C++ तुम्हाला इथं काय करायचं आहे, स्टार्ट, याच्यावरती क्लिक करायचं, स्टार्ट टर्बो C++. ठीक आहे, हा असा रन होते. आणि रन झाल्यानंतर सगळ्यात पहिले फाईलवर जा, न्यू वरती क्लिक करा आणि इथं तुम्ही तुमचा प्रोग्राम लिहिणं स्टार्ट करा. इथं तर सगळ्यात पहिले आपण इथं काय लिहू, हॅश इन्क्लूड stdio.h, हॅश इन्क्लूड stdio.h. दुसरी लाईन हॅश इन्क्लूड conio.h, ही दुसरी लाईन. ठीक आहे, तिसरी लाईन आपण लिहिली होती void main. लक्ष द्या, तुमचा जो प्रोग्राम तिकडे एक्झिक्यूट होणार तो याच्यात प्रोग्राम एक्झिक्यूट होते. ठीक आहे, म्हणून MSBT मध्ये याच्यात प्रोग्राम करा. आणि याच्यात लिहू आपण CLR SCR, त्याचं मिनिंगही सगळं समजून सांगतो मी, काऊन लिहितो आपण कसं त्याचं. आता लक्ष द्या, फक्त 5 ते 10 मिनिटं मी तुम्हाला सगळं समजून सांगणार आहोत. प्रिंट ॲप थोडासा फास्ट घेतो म्हणजे तुम्हाला समजला पाहिजे, हे झालेलं आहे. फक्त याच्यात एक्झिक्यूट करून दाखवतो मी तुम्हाला कसं रन करतात. पहा, प्रिंट ॲप आणि त्याच्यामध्ये लिहिलं आपण काय, हॅलो वर्ल्ड, WORLD, हॅलो वर्ल्ड. ठीक आहे, हे लिहिल्यानंतर सगळ्यात शेवटी काय लिहिलं तो आपण, गेट CH. हे सगळ्या प्रोग्रामिंग मध्ये असंच्या असंच लिहायचं आहे, काही चेंजेस होणार नाही. आणि इथं क्लोज करून टाकला, हा प्रोग्राम संपला. ठीक आहे, आता असं याला रन कसं करतात पहा, लक्ष द्या. याला पहिले सगळ्यात पहिले सेव्ह ॲज करायचं. सेव्ह ॲज मध्ये याचं नाव चेंज करायचं. याचं नाव काय होतं आपलं, P1.C घेऊन घेऊ आपण. काय याचं नाव इथे लिहा, P1.C. आणि ओके वर क्लिक केला. या ओके वरती क्लिक करून टाका, P1.C, आणि इथे लिहून टाका यस. जसं आपण यस केलं, जर समजा P1 डॉट असेल तर ठीक आहे, नसेल तर मग परत सेव्ह करा. समजा त्या नावाने सेव्ह नसेल तर इथं परत करा. इथं काय लिहा तुम्ही, P1.C आणि एंटर दाबा. जसं एंटर दाबलं तर इथं नाव चेंज झालं. काय झालं, P1.C. जसा चेंज झाला तसं तुम्हाला याला कंपाईल करायचं. कंपाईल करण्यासाठी वरून पहा, फाईल, एडिट, सर्च, रन, कंपाईल. या कंपाईल वरती क्लिक करा आणि कंपाईल करा. कंपाईल करणे म्हणजे काय, तर कंपाईल करणे म्हणजे काय, याच्यामधला एरर फाइंड आउट करणे. ठीक आहे, काय फाइंड आउट करणे, एरर फाइंड आउट करणे. इथला एरर फाइंड आउट करते कोण, हा कंपायलर. आता लक्ष द्या, आपल्याला प्रोग्राम कोणता करायचा आहे, प्रोग्राम करायचा होता आपला C वाला. आता जो प्रोग्राम आपण सेव्ह केलाय तो इथं जायचं, इथून सेव्ह केलेला प्रोग्राम उचलायचा इथून. ठीक आहे, हा आपला सेव्ह केलेला प्रोग्राम आहे. आता इथं जायचं कंपायलर मध्ये आणि कंपाईल करायचं. काय करायचं, कंपाईल. कंपाईल केल्यानंतर इथं एरर दाखवते, हा हॅश इन्क्लूडचं स्पेलिंग चुकलं. कुठं, हे इथं पहा, इथं काय लागते, हॅश इन्क्लूड. हा एरर दाखवते. ठीक आहे, हॅश इन्क्लूड परत सेव्ह करायला F2 न सेव्ह होऊन जाते. सेव्ह केला, कंपाईल. कंपाईल करा. आता पहा, कंपाईल मध्ये इथं एरर 0, वॉर्निंग 0, म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एरर, कोणत्याही प्रकारचे मिस्टेक नाही. मग आता एंटर दाबा आणि आता रन करून पहा. आता याचा आउटपुट पहा कसं येते. ठीक आहे, कंपाईलवर जा. कंपाईलवरती क्लिक केल्यानंतर कंट्रोल F9 कंपाईल झाला. आपण आता जस्ट कंपाईल केलं. आता रन वर जा. याच्या बाजूने हा जो रन आहे याच्यावरती क्लिक करा. रन वरती क्लिक केलं की हा आउटपुट दाखवते. पाहतो वरती काय लिहून आलं, हॅलो वर्ल्ड. म्हणजे आपला प्रोग्राम चुकीचा नव्हता, फक्त त्या कंपायलर मध्ये, तो ऑनलाईन कंपायलर आहे, हा तुमचा ओरिजिनल कंपायलर आहे जो कॉलेजमध्ये आपण प्रॅक्टिकल करणार याच्यावर. ठीक आहे, याच्यामध्ये हा प्रोग्राम रन झाला. म्हणून तुमचा फॉर्मॅट जो आहे प्रोग्रामचा तो हाच असला पाहिजे, या फॉर्मॅट मध्येच प्रोग्राम असला पाहिजे. मग तुम्ही म्हणसाल सर की आता याच्यामधलं CLR SCR चा यूज काय, तर पहा CLR SCR काढून घेतो. लक्ष द्या, थोडं फास्ट घेतो मी. CLR SCR काढून घेतो तर काय होते पहा, हा क्लिअर द स्क्रीन करते. पण हा क्लिअर द स्क्रीन करण्यासाठी लक्ष द्या, F2 ना हा सेव्ह होते परत जेवढे झालं ते. त्याच्यानंतर कंपाईल करायचं आहे तर ऑल्ट F9. ठीक आहे, ऑल्ट F9 शॉर्टकट सांगून राहिलो मी. कंट्रोल F9 डायरेक्ट एक्झिक्यूट करते. पहा आता तुमचा आउटपुट जे आहे ते
त्यानं स्क्रीन क्लिअर केला की नाही पहा. कंट्रोल F9 केला तर तो दिसूनच नाही राहिला स्क्रीन है ना. पहिलेच जे झालेलं आहे ते सगळं दिसूनच नाही राहिलं. आता परत पहा F10 पहिले कंपाईल करा. कंपाईल केला आपण. ठीक आहे. इथं एरर आले नाही याचा अर्थ याच्यात काही चूक नाही आहे. बरोबर आहे सगळं. म्हणून पहिलं नंतर पहा F10 ने जा आणि रन वर जा. तर रन आता पहा काय झालं. इथं पहा काय झालं. CLR SCR आपण त्याच्यात लिहिला नाही. क्लिअर द स्क्रीन लिहिला नाही. क्लिअर द स्क्रीन लिहिला नाही तर काय केलं माहिती आहे का. पहिले हॅलो वर्ड लिहिला होता ना. अजून हॅलो वर्ड लिहिला. अजूनही आपण एक्झिक्यूट केला. डबल हॅलो वर्ड आला. डबल एक्झिक्यूट हॅलो वर्ड लिहित गेला. म्हणजे यानं काय केलं पहिलेच जे आहे ते पुसून काढलं नाही. पहिलेच जसंच्या तसंच ठेवलं आणि तो आउटपुट देत गेला. म्हणून हे आउटपुट सगळं पहिलेच पुसण्यासाठी क्लिअर करण्यासाठी आपण क्लिअर द स्क्रीनचा यूज करतो. हे आउटपुट तुमचं स्क्रीन जे आहे पूर्ण क्लीन करण्यासाठी CLR SCR चा यूज करतो. म्हणून आपण इथं CLR SCR वापरतो. काय वापरतो CLR SCR. यांनी काय होते CLR SCR न आता पाहतो एकच वेळा आउटपुट देईल. ठीक आहे. F2 न सेव्ह करायचं. Alt F9 न कंपाईल करायचं आणि कंट्रोल F9 न रन करायचं. आता एकच वेळा हॅलो वर्ड तुमचा. हे CLR SCR चा यूज आहे. ठीक आहे. दुसरा फंक्शन जो आहे तो आहे तुमचा getch. आता getch काढून घ्या आणि getch काढल्यानंतर काय होते मला सांगा. आतापर्यंत तुमचा रन झाला प्रोग्राम. F2 न सेव्ह करा. Alt F9 न कंपाईल करा. पहा कोणत्याही प्रकारचा एरर नाही. कंट्रोल F9 न रन करा. पहा प्रोग्रामचा आउटपुट नाही होऊन राहिला. प्रोग्राम थांबून नाही राहिला एक जागेवर. ब्रेक नाही लावून राहिला. प्रोग्राम एक्झिक्यूट होऊन राहिला. झपकन होऊन राहिला. फास्ट होऊन राहिला. पण मी परत रन करू राहिलो होऊनच नाही राहिला. तुमच्या समोर करून दाखवतो. F2 न रन वर क्लिक करतो. पहा रन वर एंटर केलं तरी प्रोग्रामचा आउटपुट दिसून राहिला का नाही. हा प्रोग्राम थांबला पाहिजे. आउटपुट तुम्हाला दिसला पाहिजे. म्हणून आपण getch चा यूज करतो. कोणाचा getch चा. जसा getch तुम्ही वापरला तर getch वापरल्यानंतर F2 न सेव्ह करा. Alt F9 न कंपाईल करा आणि कंट्रोल F9 न रन करा. प्रोग्राम परत चालू होते हॅलो वर्ड. म्हणून तुमचा जो प्रोग्राम असला पाहिजे तो याच फॉर्मॅट मध्ये असला पाहिजे. हा फॉर्मॅट जर दुसरा फॉर्मॅट लिहिला तर तो चुकीचा मानला जाणार. म्हणजे काय की ओरिजिनल जो आपला कंपायलर आहे तो हा कंपायलर आहे ज्याला आपण टर्बो सी म्हणतो. याच्यामधून पहिल्यापासून प्रोग्रामिंग करता आली आणि आताही तुम्हाला करता आला पाहिजे. याच्यामध्ये अजूनही आपण प्रोग्राम करून पाहू टर्बो सी मध्ये. सर्वात महत्वाचा हा कंपायलर आहे. आजसाठी एवढंच. तर प्रोग्रामिंग मध्ये आपण फक्त जस्ट एक सिंपल प्रोग्राम लिहून पाहिला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती. ठीक आहे. हाच प्रोग्राम आपण अँड्रॉइड मध्ये करून पाहिला. हाच प्रोग्राम आपण ऑनलाईन रित्या करून पाहिला. तोच प्रोग्राम टर्बो सी च्या माध्यमातून करून पाहिला आणि हा प्रोग्राम जो आहे तो आपण शेवटी सक्सेसफुली करा. सक्सेसफुल हा प्रोग्राम आपण अशाच पॅटर्न मध्ये रोज लिहित जाणार आणि याच्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा आपण यूज करू. तर आज आपण इथंच थांबू. बाकीचं आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा.